सभागृहामध्ये शेजारीच बसतात. असं एक बैठकांमध्ये शेजारी आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, दोघांकडे फोन आहे. पत्राची काय आवश्यकता होती? मला दिसली एक बदली झाली आणि दुसरा मंत्री पत्र देतो काही बदली करू नये. 2024ला तर मुख्यमंत्री नवा असेल आणि तो आघाडीचा असेल. निर्णय काय तुम्ही देता? दूध उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा अवस्था इतकी वाईट आहे. दूध निर्माण करणं ही किती कठीण गोष्ट असते त्या दूध उत्पादकालाच माहिती. रात्रंदिवस काम करावं लागतं, त्यावेळेस ते दूध हाताशी येतं. ती गाय पोसावं लागते, चारा घालावं लागतो, इंजेक्शन असतात, धुवावं लागते, काय काय करावं लागतं. आता त्याला जर तुम्ही 34 रुपये उत्पादन खर्च असेल आणि 25 रुपये मिळत असतील तर मग ती गाय तरी त्याला जगवायची, ती गाय पोसायचं आहे, तिला कसं करणार तो? आणि त्यामध्ये आमचं मत एवढंच आहे की सरकार अशी ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि मदत केलेली आहे. बऱ्याच वेळा एखादं उत्पादन जास्त झालं की ते भाव पडतात, त्यावेळेस सरकारनं जे जादा उत्पादन झालं ते कमी करायचं असतं, काढून घ्यायचं असतं किंवा मदत करायची असते. परंतु अजून काहीही निर्णय नाही. त्यांचं तिघं आहेत मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, आपसात वाद चालू आहेत बदल्यांवरून, त्याच्यात ते दंग आहेत. जनतेकडे त्यांचं लक्ष नाही. तुम्ही पुण्यात आहात म्हणून बदल्या का महसूलमधील बदल्या बदल्यामध्ये नेमका वाद कोणता आहे? पोलीस प्रशासनाच्याही मला दिसली एक बदली झाली आणि दुसरा मंत्री पत्र देतो काही बदली करू नये. सर हे दिसणारं दृश्य आहे. ज्यावेळेस असं दिसतं, हिमनगाचं ते टोक आहे, खाली मोठं आहे हिमनग. पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत, सहपोलीस आयुक्त जॉईंट सीपी, महिना होत आला त्यांचं पण पद रिक्त आहे. अनेक पदं रिक्त आहे. खरं म्हणजे नोकर भरती होत नाही, भरती करायला गेले तर घोटाळेच होतात. त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतोय, अनेक पेपर फुटत आहेत. सरकार चाललंय कसं आणि आहे का नाही सरकार असं वाटावं, ही परिस्थिती आहे. पुण्यात आहात म्हणून एक प्रश्न. ललित पाटील प्रकरणी तुमच्या आमदारांनी पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेतला असेल. कारवाई बडे मासे गळाला अडकतील असं बोललं जाते, पण ठोस कारवाई जी होत नाहीये, कसं बघता तुम्ही? याचा काही पाठपुरावा करणार आहात का? खरं म्हणजे जे आता अंमली पदार्थाचा प्रकार आहे तो आपल्या राज्याला सगळ्यात घातक विषय कोणता आहे आता, आणि सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा. असा विषय कोणता असेल तर अंमली पदार्थाचा वावर जो वाढतो आहे आणि तरुणांमध्ये वाढतो आहे, हे आपल्या पुढच्या पिढीला घातक गोष्ट आहे. अशा वेळेस काही लोकांना संरक्षण दिलं जातं, त्यांना पळून जायला मदत केली जाते. त्यामध्ये मोठ्या मोठ्या माणसांचा हात असल्याचं आमदार धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितलं. माझं मत असं आहे की यामध्ये कुणीही असू, कुणी मोठा असू लहान असू, याचा विचार न करता आपल्याला पुढची पिढी वाचवायची आहे. म्हणून कठोर अशा प्रकारची कारवाई कोणावरही केली पाहिजे, या मताचा मी आहे. 2024 नवीन वर्षात नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळणार आहे अशी चर्चा येते. काय वाटतं तुम्हाला ऐकून? नव्या वर्षात 2024ला तर मुख्यमंत्री नवा असेल आणि तो आघाडीचा असेल. सर, एक शेवटचा प्रश्न. सर 2024मध्ये खरं तर निवडणूक लांब आहे, पोटनिवडणूक झाली नाही बापट साहेबांच्या निधनानंतर. काँग्रेसची जागा आहे, अनेक उमेदवार खरं तर दावा ठोकतात की आम्ही तयार आहोत. काँग्रेसनं असं काही उमेदवार निश्चित केला 24साठी? आम्ही उमेदवार निश्चित केला नाही, पण घरापर्यंत पोहोचण्याचे उपक्रम आमच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे सुरू आहे, लोकांमध्ये आहे. आणि एक वातावरण काँग्रेसकरता पुणे शहरामध्ये अत्यंत अनुकूल आहे. आणि धंगेकरांच्या निवडणुकीमध्ये ते पुणेकरांनी दाखवून दिले की आम्ही काँग्रेसच्या पाठीशी आहोत.